गप्पांना पुन्हा सुरुवात करूया. कोणे एकेकाळी पुण्यामध्ये फिरोदी असेल किंवा पुरुषोत्तम असेल, तिथं तू, सुबोध भावे, प्रवीण तरडे वगैरे अशी सगळी मुलं तुम्ही समवयस्क काहीतरी करत होता. आज सगळेजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. त्याच्याबद्दल काहीतरी सांग ना. फिरोदिया, काय असतं ना, आपल्याला आपल्या इच्छांना, आकांक्षांना एक वाव मिळायला लागतो. तो वाव मला असं वाटतं की पुण्यामध्ये असे तुमच्या बरोबरच्या मला त्या दिवसांच्या या सगळ्यांबद्दल ऐकायचं. सगळ्यांबद्दल म्हणजे आम्ही समवयस्क आहोत, त्यामुळे वेगवेगळ्या कॉलेजमधनं आम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी होतो. परंतु गुण जेव्हा असतात ना, तेव्हा स्पर्धा कमी होते. त्यामुळे त्या वेळापुरतं आम्ही एकमेकांना खुन्नस दिलेली आहे. तुझा अपहरणाचा प्रयत्न काय झाला होता मग? कशाला? तुझ्या अपहरणाचा प्रयत्न. तो बालिश पण आहे. काय सांगायला नको होतं तुम्हाला. नाही, अपहरण काय असतं ना, की मला सलग बक्षिसं मिळत होती. तर आता व्यक्ती तितक्या प्रकृती, काही लोकांना वाटलं ह्याला उचलून घेऊन जाऊया, मग VITचा हे सक्सेस. म्हणजे आता बघितल्यानंतर सो क्यूट असं वाटतं त्याच्याबद्दल. मग मी सुद्धा मूर्ख, मी अगदी ते माझे केस दिसले की मी टोपी घातली, ते हुडचं असं काहीतरी घातलं, माझ्या भोवती 4 लोक होते, आम्ही हळूहळू कुठून तरी मागे गेलो. ते फिरोदिया, तो बालिशपणा होता. फिरोदिया. हो, फिरोदिया करणं. पण मग जिंकलो. स्टेजवर गेला तेव्हा कळलं की अरे आलाच हा. हो. पण तू काय गायचा? सोलोलिकी गायचा? मी सगळ्या गोष्टी गायचो. मी तुम्हाला एक गंमतशीर किस्सा सांगतो. मी मगाशी म्हटलं ना, बुवा मला पेपर वाचायला लावायचे. तसंच आमचं फिरोदिया करंडक झाला आणि त्याच्यानंतर मला त्यात बक्षीस मिळालं होतं पहिलं. त्याच्यात मला वाचायला सांगितलं, यंदाचं फिरोदिया करंडक विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालयाला तुमचं ना. म्हणलो हो, वाचा म्हटलं. मग मी सगळं असं झालं, हे त्यांनी मग सांघिक प्रथम हे ते दिग्दर्शन हे ते गायक द्वितीय वाचलं मी सरळ. कारण आता मी माझं कसं नाव वाचू. मग बुवा म्हटले पहिलं कोणाला मिळालं. झाला विषय. कट टू आम्ही कुठेतरी प्रवास करत होतो. मी बुवांच्या शेजारी बसायचो. आठवतं मी पुस्तक वाचून, त्यांना दिसायला थोडं त्रास होता नंतर, म्हणून मी रामरंगाचं अजूनही आठवतं बहादुरी तोडी बद्दल वाचून दाखवत होतो बुवांना. आणि त्याच्यानंतर सडनली बुवा म्हटले, ते तुम्ही माईक घेऊन असं करून जे गायचात ते ऐकवा. मला कळालंच नाही काय म्हणतात. म्हणजे तुम्हाला बक्षीस मिळालं ना, काय गाणी गायलात? म्हटलं कसं सांगू. म्हटलं बाबा, तो कट्यारचा तराणा गायला मी गायलो होतो 1 वर्षी. आणि काय गायलात? मी उड जाएगा